राज्यातील सांगली या द्राक्ष विभागामध्ये गेल्या संपूर्ण पावसा हंगामात वाढलेला पाऊस आणि अनियमित वादळामुळे बागांमध्ये काही समस्या निर्माण झाल्याचे दिसते। त्यातही तासगाव आणि परिसरामध्ये सातत्याने राहिलेले ढगाळ वातावरण आणि झालेल्या मोठ्या पावसासह एक वेळ गारपिटीमुळे सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या द्राक्ष बागांमध्ये काही समस्या आढळत आहेत। सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेऊनही दर हमीभावापेक्षा कमीच आहेत। ऐन दिवाळीत गरजेपोटी शेतकऱ्यांना सोयाबीन कमी किमतीत विकावे लागले तर कापसाला मिळणाऱ्या दरातून उत्पादनाचा खर्च तरी भरून निघेल का, अशी चिंता शेतकऱ्यांना आता भेडसावू लागली आहे। 23 तारखेच्या निकालानंतर नवीन सरकार याबाबतीत काय निर्णय घेईल अशी आशा आता शेतकऱ्यांना आहे। भाताच्या हमीभावात यंदा अत्यल्प वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता। मात्र लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाहीये। रायगड जिल्ह्यात 28 भात खरेदी विक्री केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करून भात खरेदी सुरू केली जाणार आहे। कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने सध्या नागरिकांच्या जिभेची चव हरवली आहे। तुटवड्यामुळे कांदा आणि लसणाच्या किमती भडकल्या असून ऐन निवडणुकीत भाव वाढ झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। याचा थोडाफार परिणाम मतावर दिसून येणार आहे। राज्यात मक्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे। सुरुवातीला मक्यामध्ये ओलावा असल्याने बाजारात भाव कमी होता, मात्र आता ओलावा कमी झाल्याने मक्याचा सरासरी भाव वाढलाय। भाव वाढल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील रब्बी हंगामामधील पेरणीला चांगलाच वेग आलाय। या परिसरात मका, गहू, शाळू, ज्वारी आणि हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असून यंदा सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी पिकाला चांगलाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे। गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ओढे नाले खळखळून वाहिले नव्हते, परंतु यंदा परिस्थिती चांगली असून मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी पिकाला याचा चांगलाच फायदा होणार आहे। कांद्याची उपलब्धता कमी असल्याने शहरातील किरकोळ कांदा विक्री दरात सुधारणा झाली आहे। त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा बाजारात सुरू ठेवला आहे। त्या अनुषंगाने नाफेड व NCF च्या 2 संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यापैकी रेल्वेच्या माध्यमातून 840 टन कांदा किशनगंज, नवी दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम संथ गतीने सुरू झाला। दरम्यान मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल होत आहेत। अद्याप गळीत हंगाम सुरू न झाल्याने हाताला काम नसल्याने मजूर बसून आहेत। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केलेल्या ऊस दरावर अद्याप तोडगा न निघाल्याने कारखान्याची धुराडी पेटलेली दिसत नाहीये।